नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज दिनांक 11 जुलै आणि आमच्या गावची आहे यात्रा. यात्रा म्हणलं की सगळेजण आवर्जून निघतात यात्रेला. तर आम्हालाही जायचं होतं यात्रेला, त्याच्यामुळं आमची सगळी तयारी वगैरे चालू होती. माझी आंघोळ वगैरे होऊन रेडी झाले मी आणि आमच्या ह्यांचं फेशियल करत होते. फेशियल वगैरे झालं त्यांचं रेडी आणि मग आमच्या आई वगैरे सगळेजण रेडी होऊन निघालेल्या आहेत. बघा आम्हाला म्हणतात चला लवकर या तुम्ही. चला लवकर या तुम्ही, उशीर करू नका, लवकर या. त्या मग पुढे गेल्या आणि आम्हाला मागून जायचं होतं, कारण आम्हाला थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती. मग आम्ही लगेच शॉपिंगला निघालोत. शॉपिंगला जाताना बघू शकता मग हे आमचं इकडचं तळं, त्याला तर काही पाणी वगैरे पण नाही आहे, कारण का पाऊस वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळं. आणि मग आम्ही दुकान बघत बघत चाललेलो आहोत. बघा मस्तपैकी फायनली मग आम्हाला इकडे एक दुकान दिसलं. मग आम्ही गेलो दुकानामध्ये आणि मग हे दादा मला खूप व्हरायटी दाखवत होते, छान छान ड्रेस दाखवत होते. मी बघत होते मस्तपैकी कोणता मला छान दिसेल म्हणून. दादांना म्हणलं थोडंसं वेगळा आणि छान पॅटर्न दाखवा. मग दादाने मला खूप मस्त एक पॅटर्न दाखवला. मी लावून बघितला, म्हणलं वाव खूप छान दिसतोय. मग चला तर म्हटलं घालून बघूयात कसा दिसतोय. घातल्यावर तर एकदम छान आणि मस्त दिसत होता. लगेच मग मी सिलेक्ट केला आणि लगेच बिल वगैरे केलं. थोडा मला लूज होता त्याच्यामुळं म्हटलं अल्टर करूयात. मग आम्ही वरती गेलो आणि मग माप वगैरे दिलं. माप वगैरे घेतल्यानंतर मग त्या दादांनी मला अल्टर करायला घेतलं. मग थोडंसं बसलो आम्ही अल्टर होतोपर्यंत, थोडा टाईमपास केला आणि मग अल्टर वगैरे झाला. मग घेतला ड्रेस आणि लगेच आम्ही निघालो दुसरीकडे शॉपिंग करायला. बघा आम्ही इकडं पण आमची शॉपिंग चालू झाली आहे आमच्या ह्यांची. आणि ह्यांना तर काही लवकर ड्रेस पासच पडत नव्हता. खूप शर्ट काढले तरी पण थोडा वेळ लावला त्यांनी सिलेक्ट करायला. लगेच सिलेक्ट वगैरे झालं. मग पैसे वगैरे देऊन लगेच रेडी झाला. लगेच पॅक वगैरे करून आम्ही निघालो. थोडंसं म्हटलं आता व्हरायटीजमध्ये जाऊयात. व्हरायटीमध्ये गेल्यावर थोडीशी मी खरेदी वगैरे केली पटकन, कारण का आम्हाला न उशीर करता जायचं होतं. मग लगे आम्ही घरी आलो आणि बघू शकता ड्रेस वगैरे घातला मस्त नवीन. मग आम्ही रेडी झालेलो आहोत. रेडी झाल्यानंतर मग एकदम छान दिसत होतं आणि लगेच निघालो मग आम्ही आमच्या गावाकडे. बघा किती छान आणि मस्त वातावरण हिरवं हिरवं झालेलं आहे. जास्त ऊनही नव्हतं आणि छोटूसं एक गाई पण रोडला आहे. मस्त रम्य निसर्ग वातावरण दिसतंय. जायला पण खूप छान वाटत आहे. आणि इकडे रोडचं काम चालू होतं त्याच्यामुळं गाडी वगैरे स्लिप होईल म्हणून आम्ही हळूहळू चाललोय. आणि खूप गाडीवर बसून माझं कंटाळा आला, त्याच्यामुळं म्हटलं एक रसचं वगैरे दुकान बघितलं. फायनली मग आम्हाला इकडे रसचं दुकान दिसल्यानंतर मग आम्ही बसलो. म्हणलं रस पिऊयात, थोडंसं पोटाला आराम. आणि मग या काकांनी इकडे मशीन वगैरे धुतली, थोडं स्वच्छ वगैरे केलं. तोपर्यंत हे ऊसाची इकडं त्यांची थोडी चौकशी चालू होती. ते काका म्हणले रस एकदम मस्त, तुम्ही एकदा पिऊन तर बघा, नेक्स्ट टाईम तुम्ही परत येणार रस प्यायला. त्याच्यानंतर मग म्हटलं द्या तर आम्हाला 2 ग्लास. मग काकांनी लगेच 2 रस लावले आणि मस्तपैकी असा रस बनवून दिला आम्हाला. आणि आणला काकांनी आम्हाला रस इकडे प्यायला. आम्ही बसलो होतो निवांत. बघा किती मस्त दिसतोय रसाचा ग्लास. या सर्वांनी रस प्यायला. मग घेतला असा ग्लास, केलं चेस आणि म्हणलं घ्या मग गटागटा पिऊ. वाव खूप छान आणि एकदम मस्त गोड गोड लागत होता. माझं ते एकाच ग्लासामध्ये खूप पोट भरलं होतं. त्यांना तर अजून एक ग्लास घेतला त्यांनी आणि मस्तपैकी त्यांनी पिऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो गावच्या रोडला. हे बघा गावातलं एक छोटंसं तळं. आणि 2-3 दिवस झाले इकडे खूप पाऊस आहे, तर वातावरण एकदम हिरवंगार आणि छान झालं आहे. आणि हे बघा गाडीवरती गवत घेऊन चाललेले आहेत. आम्हाला जायला रोड पण नव्हता. मग थोडं पुढं गेले ते मग आम्ही हे बघा साईडला शेळ्या वगैरे.
फायनली गाईज मग आम्ही पोचलेलो आहोत. इकडे बघा जत्रा किती गर्दी आहे. तर काहीच नाही, अजून पुढे गेल्यावरती बघा अजून खूप गर्दी. आणि गावची जत्रा म्हणलं तर सगळे आवर्जून आणि अख्खं पूर्ण गाव आलेलं आहे बघा. आणि आम्ही व्हिडिओ काढत काढत चालतोय. सगळेजण आमच्याकडे असे बघतात आहेत की जसं काय आम्ही सेलिब्रिटी वगैरे आहेत. सगळ्यांचा व्हिडिओ येत आहे इकडे आहे. आणि बघा मग आमच्या आई आणि आत्या काय म्हणतात ते तिकडं. गाड्यावड्याचा मान तर आमच्या दादाचा आहे. त्याच्यामुळं आमच्या दादाचा पहिला मान असतो. मग त्याला मान वगैरे देऊन गाड्या वडायला सुरुवात करतात. त्यांनी त्याला जेव्हा मान देतात तेव्हाच गाड्या वडायला सुरुवात करतात. मग त्याला मान दिला आणि त्याला पुढे घेऊन गेले. मग लगेचच गाड्या वडायला सुरुवात केली. बघू शकता किती गर्दी आणि पूर्ण गाड्या सगळ्या गच्च भरलेल्या आहेत. व्हिडिओ काढायला पण मला इथं जागा नाही आहे, तरी पण मी साईडने व्हिडिओ काढत चालती आहे पुढे. बघा खूप म्हणजे खूप गर्दी आहे. खूप मज्जा असते आणि बघण्यासारखं खूप काही असतं इकडे. चला हळूहळू पुढे चाललेले आहेत. बघा गर्दीकडे वरती पण खूप बायकांची वगैरे गर्दी आणि खाली पण सगळे इकडे माणसं बघा. इकडे पण ढोल ताशानी वगैरे मस्तपैकी इकडे जोरदार असा इकडं चालू आहे. इकडे पिपाण्या वगैरे सगळे पोतराज वगैरेंचा डान्स. बघा आमची गावची जत्रा कशी वाटतीये तुम्हाला. खूप वेगवेगळे काही कार्यक्रम आहेत. आणि आम्ही खूप पुढे गर्दी त्याच्यामुळे इकडे साईडला उभा राहून व्हिडिओ काढत बघतोय. पाया पडायला तर खूप गर्दी. म्हटलं थोडीशी गर्दी वगैरे कमी झाल्यानंतर न पाया पडूयात. मग गर्दी वगैरे थोडी कमी झाली मग लगेचच आमचे सगळे मैफिल आणि सगळे पाय. मग आमचं दर्शन वगैरे झालं. मग दर्शन घेऊन आम्हाला सगळ्यांना खूप छान आणि जत्रा पण आम्हाला एकदम मस्त वाटलेली आहे. चला तर मग आम्ही निघालो घराकडे. आईन त्या बघा काय म्हणतात येत. हे बघू शकता बैलगाडा पण इकडनं खाली चालला होता तिकडं. आईंना म्हणलं थांबा जरा पुढे गेलं बघ. आई म्हणतात येत गाडी वगैरे मजेत. आणि मी तर सगळ्यांच्या पाठीमागून चालत आहे कारण का खूप चढ वगैरे होता. हे छोटंसं क्यूटचं बाळ माझ्या बहिणीचं आहे. त्याला आम्ही मस्तपैकी खेळत होतो आई मी. आणि खूप दमलं होतं. म्हटलं थोडं वारेला वगैरे हवेशीर मस्त बसूया. मस्त इकडं झाडाखाली एक बास टाकलेली होती तिथे बसलो. आणि ही माझी पंजी आहे आणि ही पण माझी पंज आहे. दोन्ही पण माझ्या पंजा आहेत. आणि ती मला म्हणतीये काय करते तू. म्हटलं काही नाही व्हिडिओ काढतीये तुमचा. त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहोत. मस्तपैकी झणझणीत तर्रीची भाजी, भाकरी, भात वगैरे, कांदा, लिंबू बघा. आणि हा भाऊ म्हणतोय तर्री घ्या तर्री. बघा आई आत्या ताई वगैरे सगळेजण आम्ही जेवायला बसलेलो आहोत. भाजी कशी झाली म्हणतात ते एक नंबर झणझणीत भाजी झाली. जत्रेच्या कार्यक्रमाचा स्वयंपाक म्हणलं तर खूप छान आणि मस्त असतो. जेवणही पोट भर जातं. बघू शकता बाहेर पण एक मोठी अशी रांग बसलेली आहे जेवायला. फुल मस्त गर्दी आणि सगळे गावातली लोक वगैरे जेवायला आलेली आहेत. मस्त मटणाचं चिकन वगैरे, तर्रीची भाजी, एक नंबर स्वयंपाक वगैरे झाला होता. आणि जेवण वगैरे करून आत्ता वाजलेले आहेत 11 आणि आम्ही निघालो आलो आता घरी जाताना मग आम्हाला इथे एक छोटीशी पालखी दिसली. मग आम्ही थोडा वेळ पालखी वगैरे बघत उभं राहिलो बघा.
संध्याकाळच्या 11 वाजता ही पालखी चालली होती. मग पालखी वगैरे बघून मग आम्ही निघालो आहोत आता घराकडे. तुम्हाला आमच्या गावची जत्रा आणि आमचे व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.